म्हणजे नमस्कार, मी प्रफुल्ल कापसे, राहणार हिवरत दरणे, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ। आज 17 जानेवारी 2026 आणि आजच्या सायंकाळी लातूर जिल्ह्यातून प्रगतशील शेतकरी आपल्या शेतामध्ये आलेले आहे। ह्या 111 तुरीचं पीक पाहायला, सोबत शून्य मशागत तंत्र SRT पाहायला। जाणून घेऊ त्यांना एकंदरीत काय वाटलं ते। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव धनंजय किशनराव भोसले, मुक्काम पोस्ट मातोळा, तालुका औसा, जिल्हा लातूर। आम्ही लातूरवरनं खास तूर बघण्यासाठी आलो। कापसाहेबांची क्षेत्र बघितलं आणि तुरीची ठेवण बघितली। 7 बाय 1 वर तूर आहे ह्यांची। 7 फुटाचा गॅप आहे मध्ये, 3.5 फुटाची ह्यांची सरी होती। त्याच्यावर टोकन मशीन एक लाईन घेतलेली आहे तिने 1 फुटावरती आणि एकदम सुंदर तूर आहे। पारणं डोळ्याचं फेटल अशी तूर आहे। आतापर्यंत आम्ही 500 किलोमीटर आलो, एकाची सुद्धा तूर नाही अशी एकदम चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे। आणि SRT मी पण गेल्या वर्षीपासून SRT तंत्र वापरतोय। यांची व्हिडिओ बघितले, म्हणलं खास आपण भेटण्यासाठी जाऊ, तूर बघू आणि बियाण्याची बुकिंग सुद्धा करून येऊ, ह्या उद्देशानं इथंपर्यंत आलो आम्ही। आणि तूर बघून आम्हाला समाधान वाटलं आणि ह्याच SRTचा प्रचार आमचा चालूच आहे। पण 11 तुरीबद्दल आता आम्ही स्वतः लावणार आहे आणि त्याच्या पुढल्या वर्षी अजून आम्ही प्रसार करू किंवा 6वीबद्दल कसं काय उत्पादन येणार आहे काय नाही। आपल्या इकडं तर ह्यांची नंबर 1 आहे तूर, आपल्या इथं कसं येणार आहे आम्ही ट्रायल घेणार आहे आणि पुन्हा तिथून आम्ही प्रसार ह्यांचा करू आम्ही तुरीचा। विशेष म्हणजे मंडळी, साहेबांचे पाऊल शेताला लागले आणि मी धन्य झालो, कारण त्यांना कृषीभूषण पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्र शासनाचा। महाराष्ट्र राज्याचं जे ऊस दर नियंत्रण मंडळ आहे त्यावर साहेब सदस्य म्हणून पण आहेत। आणि खरोखर मी धन्य झालो की आज लातूरवरून जवळजवळ 500-550 किलोमीटर लातूरवरून आज यवतमाळ जिल्ह्यात हिवरत दरणे येथे कळंब तालुक्यामध्ये आले आणि त्यांनी तुरीची पाहणी केली आणि कौतुक केलं। त्याच्याबद्दल मनोमन त्यांचे आभार आणि खूप खूप धन्यवाद।